नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा दस्तावेजमध्ये सहर्ष स्वागत। आज आपल्यासोबत कोल्हापूरमधील एक असं व्यक्तिमत्व आहे जे गेली 22 वर्षे अविरतपणे मनोवैज्ञानिक म्हणून आपली सेवा सर्वांना देत आहेत। खूप चांगल्या 5 पुस्तकांचे ते लेखक आहेत, ज्यामधील 3 पुस्तकांच्या प्रती 1 लाखापेक्षा जास्त विकल्या गेलेल्या आहेत। आणि त्या सक्सेस ऑफ सिक्रेट नावाचा जो प्रोग्राम आहे तो आपण याच्या आधी यस न्यूज किंवा बी न्यूज चॅनलवरती बघितला असेल। टोमॅटो वरती त्यांची व्याख्यानं ऐकली असतील। आणि असं हे व्यक्तिमत्व डॉक्टर उत्तम गावणे सर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत। नमस्कार सर। नमस्कार। तर सर, गेली 22 वर्ष तुम्ही सेवा देताय। मग या 22 वर्षांमध्ये बरेचसे अनुभव आले असतील। मग ही जी सेवा तुम्ही चालू केली, मग याच क्षेत्रामध्ये पडायचं काही विशिष्ट कारण किंवा काय? मला खरं तर या फील्डची आवड पहिल्यापासून होती। मी कॉलेजच्या काळापासून संमोहनच्या क्षेत्रात काम केले। ऍक्च्युली मी शिकत असताना सुद्धा, कॉलेज शिकत असताना सुद्धा गंमत म्हणून मित्रांना किंवा असं लहान मुलांना हिप्नोटाईज करायचं। त्यातून माझा सिक्रेट ऑफ सक्सेस नावाचा एक कार्यक्रम होता की ज्यामध्ये मी विद्यार्थ्यांना शैक्षणिक ट्रेनिंग द्यायचो किंवा जे तरुण आहेत त्यांना सक्सेस फॅक्टरचं ट्रेनिंग द्यायचं। आणि नंतर मग त्यामध्ये त्या सिक्रेट ऑफ सक्सेसच्या प्रोग्राममध्ये हिप्नोथेरपी इन्क्लूड केलं। आणि तो एक असं कॉम्बिनेशनवाला एक प्लॅन बनवला की ज्याला खूप डिमांड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आला। आणि नंतर काय झालं की हिप्नोथेरपीसाठी लोक जास्त यायला लागले। आणि मग माझं हळूहळू ते ट्रेनिंग कमी पडलं आणि हिप्नोथेरपीकडे माझा कल हा जास्त झाला की लोकांचे जे लोक मागतात तेच द्यायला पाहिजे। मला म्हणजे शिकवायचं ते शिकवत काय नाही। जो माणूस माझ्याकडे उपचाराच्या उद्देशाने आलाय त्याला बस गोल शिफ्टिंग कसं करायचं आणि टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे काय ट्रेनिंग काय नाही। म्हणून उपचारावर मी पण फोकस केला आणि मग त्यातून मग नॉलेज घेत गेलो, वेगवेगळे कोर्सेस करत गेलो, काउन्सिलिंगचे वेगळे कोर्सेस पुन्हा करत गेलो। आणि अजून माझं शिकणं हे अजून चालूच आहे। आजच्या घडी सुद्धा मी वेगवेगळे कोर्सेस सध्या करतच आहे आणि शिकणं चालू आहे। आवड आहे, लोकांचा मला सपोर्ट चांगला मिळालेला आहे। माझ्याकडे आता जो पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक यायला लागलेत। गोवा, बेळगाव कडून लोक येतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी चंद्रपूर आणि लांबून सुद्धा लोक आता मला ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी संपर्क करतात। म्हणजे अगदी नागपूरचे लोक सुद्धा मला ऑनलाईन काउन्सिलिंगसाठी संपर्क करतात। आता युट्यूबच्या माध्यमातून माझे युट्यूब चॅनल आहे, तर त्या चॅनलच्या माध्यमातून जे येणारे लोक आहेत, मराठी लोक जे बाहेरच्या देशामध्ये राहिलेले आहेत, ती लोक सुद्धा मला संपर्क करतात। त्यांना मी ऑनलाईन काउन्सिलिंग करतो आणि आवड आहे, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे। लोकांचं माझ्याकडेच ट्रीटमेंट घ्यायचं किंवा माझ्याकडेच काउन्सिलिंग घ्यायचं असं लोकांचं एक हे आहे। आणि त्यात मला प्रेरणा मिळते, मला आवड आहे, बरं वाटते। ज्या लोकांच्या समस्या सॉल्व्ह केल्या जातात किंवा मानसिक असो, मला इतकं लोकांची श्रद्धा माझ्या बसली आहे की त्यांचे घरगुती प्रॉब्लेम सुद्धा माझ्याकडे मिळतात। सांगायचं असू दे की मुलग्याला समजावून सांगायचं असू दे किंवा नवऱ्याला समजावून सांगायचं आहे, तर असं माझ्याकडे घेऊन जातं आणि ते आपल्या रिलेशनमध्ये सगळ्यांना जेवढं मदत करता येईल तेवढं करत असतो। तुम्हाला सर्वांना जर कोणाला सरांकडून कोणतंही मार्गदर्शन घ्यायचं असेल, तुमचे रिलेशन सुधारायचे असतील किंवा तुम्हाला कोणत्याही काउन्सिलिंगची गरज असेल, तर सरांच्या युट्यूब चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो। तिथून तुम्ही सरांचे व्हिडिओ पाहू शकता। तर कोल्हापूरमध्ये काही दिवसांपासून वातावरण असं आहे की बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीमधून टोळी युद्ध सुरू आहेत। काही ठिकाणी सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती एकमेकांना खुन्नस देऊन एकमेकाला चिथावण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि यातूनच काही दिवसांपूर्वी टिंबर मार्केट परिसरामध्ये एका तरुण मुलाचा खून झाला होता। तर या संदर्भातच मी सरांना प्रश्न विचारणार आहे। सर, ही जी तरुण मुलं आहेत, तर यांची गुन्हेगारीकडे वळण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये व्यसनाधीनता किंवा इतर काही घटक कारणीभूत आहेत का समाजातील? निश्चितच आता जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, तर तुम्ही एक उदाहरण दिलं टिंबर मार्केटचं, ते उदाहरण असे अनेक उदाहरण आहेत की ज्यामध्ये तरुणांनी अगदी सोशल मीडियामुळं मनस्थिती बिघडून किंवा त्या सोशल मीडियाचा स्वतःवर परिणाम करून घेऊन खून केलेले आहेत किंवा मारामारी केलेली आहे, अगदी फिल्मिस्ट आहे। मग याला कारणीभूत सोशल मीडिया पण आहे। याला सिनेमा वगैरे, आता तुम्ही अॅनिमल सारखा पिक्चर जर बघितला तर त्या पिक्चरमध्ये हिरो
व्हिलन सारखा दाखवलाय. भरपूर वाईट. आणि खून करण्याची पद्धत पण अगदी विकृत आणि विक्षिप्त. मग जर हिरो असा विक्षिप्तपणे विकृतपणे जर खून करत असेल आणि तो हिरो समाजामध्ये प्रेरणा म्हणून वापरत असते. प्रत्येक पिक्चर मध्ये आवडलेला किंवा गाजलेल्या पिक्चरचा हिरो हे तरुणाचं प्रेरणा असते. तरुण त्या हिरोला फॉलो करत असतात. पूर्वी हिरो लोक सिगरेट वाढायचे, तरुणांच्या मध्ये सिगरेटचं प्रमाण वाढलं. हिरो दारू प्यायचे, दारूचं प्रमाण वाढलं. आता हिरो खून करायला आणि खून हे अगदी अगदी विक्षिप्तपणे, जसं तुम्ही एक उदाहरण दिलं धक्क्यावरचं, तशा पद्धतीनं जर हिरो खून करत असेल तर ती प्रेरणा घेऊन हे तरुण लोक बिघडत चाललेले आहेत. यामध्ये सोशल मीडिया, आता तुम्ही जसं म्हटलं तसं सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतात. वेगवेगळी मंडळं या भागाचं मंडळ त्या भागाच्या नावानं किंवा ते मंडळ यांच्या नावानं काहीतरी चिंतावणीखोर असे स्टेटस ठेवतात आणि ते दुसऱ्याचा इगो दिवसतात. आणि हा इगो, रिकामं मन, इगो या अशा प्रकारची गुन्हेगारी करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि ही लोक निश्चितपणे व्यसनाधीन असतात, संस्कार चुकीचे असतात, संगत चुकीची असते, विचारसरणी चुकीची असते आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अशा प्रकारची गुन्हेगारी आजकाल वाढत चाललेली आहे. म्हणजे जर एखादा पिक्चर जर आपण बघत असू तर त्यातला हिरो सुद्धा आपल्याला आदर्श देणारा पाहिजे. नको ते चाळे करणारे किंवा कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणारा नायक आम्हाला नकोच आहे, असं सरांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणजे कित्येक पटीनं बरोबर पण आहे. कारण की पूर्वी काही पिक्चर असे असायचे ज्याच्यामध्ये हिरो गाव वाचवायचा, गावातील संकट दूर करायचा. पण आजकाल काही फिल्म्स अशा निघालेल्या आहेत की ज्यामध्ये हिरोचं खूप जास्त वायलन्स निर्माण करताना दिसतोय, ज्याच्यामुळे तरुण मुलांच्या मध्ये खून करण्याची ही जी वृत्ती आलेली आहे ती एकदम त्यांना आता किरकोळ वाटू लागलेली आहे. म्हणजे किड्या मुंग्या मारल्यासारखी माणसं मारली जातात आता. आणि हे पूर्वी होत नव्हतं. पूर्वी व्हायचं पण खूप कमी प्रमाण होतं त्याचं. पण आता सोशल मीडियामुळे हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येते. मग सर तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये संस्कार आणि संगत चुकीची असते. मग यामध्ये पालक म्हणून आई वडील यांची जी भूमिका आहे ती किती प्रभावी ठरू शकते, किंवा संगत एखाद्याची असते तर ती किती प्रभावी ठरू शकते? एखाद्या व्यक्तीचा असा विकृतपणा होण्यामध्ये, आणि आता विकृतपणा म्हणजे खुनापुरतच नाही तर वेगवेगळे बलात्काराचे केसेस होत आहेत. अगदी लहान मुलींच्यावर बलात्कार होण्याचे केसेस होत आहेत. हे विकृतपणा आहे. आता खून हे पूर्वी पण व्हायचे, मंडळातून बांधणे पूर्वी पण व्हायचे. पण आता ते खून झालेल्या व्यक्तीला मेल्यानंतर सुद्धा त्याला विक्षिप्तपणे मारणे, ही मनोविकृती समाजामध्ये वाढत चाललेली आहे. आणि हा कुठल्या एका कुटुंबाचा विषय नाही, हा संपूर्ण समाजाचा आहे. एक प्रकारे समाज बिघडत चाललेला आहे, तरुण बिघडत चाललेला आहे. आणि हे तरुण एकमेकाला प्रेरणा द्यायचं काम करायला लागलेलं आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं एक बिघडावं कारण काय, जसं संस्कार, घरातून मिळणारे संस्कार. आता थेट संस्कार कोण असं देत नाही, पण इनडायरेक्टपणे अशा प्रकारे लहानपणीच ज्याला मूल चुकीचं वागतंय त्याला पालक कौतुकाने असत असतात. त्या मुलाला हे वाटतं की हे आपली योग्य आहे. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पुढे जाऊन त्याच एक मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर होत असते. आणि संस्कार म्हणजे फक्त आईवडिलांच्या पुढे मिळणारे संस्कार असं काय नाही. संस्कार म्हणजे आसपासचे नातेवाईक, शेजारी पाजारी, संपूर्ण समाज, गाव आणि संगत या सगळ्या माध्यमातून जे काही संस्कार होतात त्यामध्ये सोशल मीडिया, टीव्ही हे सगळ्याचा एकत्रित परिणाम एक संस्कार असतात. संस्कार म्हणजे काय, तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर विशिष्ट प्रकारच्या विचारांचं झालेलं प्रोग्रामिंग, आम्ही त्याला माइंड प्रोग्राम असं म्हणतो. वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या मनावर जे काही संस्कार असतात, विचार असतात, ते तुमचा स्वभाव बनत असते. आणि हे स्वभाव, ही विचारसरणी तुमच्या ऍक्टिव्हिटी घडवत असते. तुम्ही कसं व्यवहारामध्ये वागायचं, समाजामधून आलेल्या ऍक्शनला कसं रिॲक्शन द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. समाज भले तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी वेगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल करत असेल तर त्याला तुम्ही किती रिॲक्ट होणार आहे, कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आहे, त्याच्या अनेक चांगल्या वाईट चुकीच्या बरोबर हे सगळ्या पद्धती आहेत. तुमच्याकडून जर समजा एखादा काहीतरी तुम्हाला चेतावणी करत असेल तर त्यासाठी पोलीस आहेत किंवा इतर सामाजिक संस्था आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण मदत घेऊ शकतो. पण नकळतपणे जशाच तसं उत्तर देणे, बेजबाबदार वागणे, ह्या गोष्टी ह्याला कुटुंबाने पालक जबाबदार आहेत निश्चितपणे. कारण आता माझ्याकडे सुद्धा बरेच पालक आपल्या मुलांना घेऊन येतात की हा असा वागायला लागलेला आहे, आईवर हात उघडतोय, वडिलांच्या हात उघडतोय, लहान मोठं बघत नाही, अंगावर धावून जातोय, मला असं सांगत असतात. मग आता
एक बेसिक प्रश्न आहे की हा आता असं वागतोय का पहिल्यापासून वागतोय? ओके. हा अचानक याच्यामध्ये असं बदल झालाय काय? उलट बोलणे, खोटं बोलणे, चोरी करणे घरातल्या घरात किंवा घरचे मोबाईल बाहेरच्यांचे चोरणे, या गोष्टी अचानक घडलेल्या आहेत. या गोष्टी पूर्वीपासून घडत आलेल्या आहेत. एक तर त्याच्यावर तुमचं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा हे घडत वेळोवेळी आलेलं आहे आणि त्याला तुम्ही महत्व दिलेलं नाही. संस्कारांची जर गोष्ट बघायला गेलं तर आपल्या इथं काही मुलांचे पालक हे पोलीस आहेत, काहींचे वकील आहेत, तरी सुद्धा अशी मुलं गुन्हेगारी कारवायांमध्ये आपल्याला अडकलेली दिसतात. तर मग त्यांच्या बाबतीत नियम वेगळे लागू होतात का, किंवा अशा मुलांना संस्कार मिळताना चांगले मिळतात पण त्यांची संगत चुकीची मिळते, याच्याबद्दल काय म्हणायचं? बघा, एखाद्या मुलग्याचं संस्कार म्हणजे आई वडील सुशिक्षित आहेत की अशिक्षित एवढ्याबद्दल मर्यादित नाही, श्रीमंत आहेत की गरीब हे मर्यादित नाही, किंवा त्यांचं प्रोफेशन काय आहे. संस्कार हे मी म्हटलं तसं सगळ्या समाजातून, मित्रसंगतीतून, शेजारी पाजारी मंडळातून अशा अनेक गोष्टीतून संस्कार होत असतात. कुणी आई वडील असं म्हणत नाही की तू गुन्हेगार हो, कधी गरीबाची सुद्धा म्हणत नाही, पण त्याची गुन्हेगारी त्याच्या स्वभावामध्ये निर्माण होत असताना केलेलं दुर्लक्ष ही पण पालकांची जबाबदारी. मी नेहमी सांगते बघा, माझे एक पालक जी कलाम पुस्तक आहे त्या पुस्तकात मी टायटल मध्येच सांगितले की एखादा व्यक्ती वकील होतोय तर त्या वकील होण्यासाठी त्याने एक कोर्स केलेला आहे 5 वर्षाचा. एखादा डॉक्टर होते तर डॉक्टर व्हायचा कोर्स केलाय, त्यानंतर त्याचं कुठेतरी असिस्टंट म्हणून प्रॅक्टिस केली. असं प्रत्येक प्रोफेशन मध्ये कुठेतरी अनुभव घेतलाय, काहीतरी स्किल शिकले, नॉलेज शिकले आणि मग त्याचा व्यवसाय चालू केला. तसं एखादा व्यक्ती पालक होतोय तर कधी पालकत्वाची 4 पुस्तक कुठल्या पालकांनी वाचलेली नसतात. एक जीव आपल्या संस्कारावर घडणार आहे, त्याची जडणघडण होणार आहे. एखाद्या लहान मुलाला संस्कार द्यायचं हे फार हुशारीचं कौशल्याचं काम आहे. आणि विषय झाला की ती मुलं बिघडतात. मुलं बिघडतात ही काय आई वडील बिघडत नाहीत, पण आई वडिलांच्या दुर्लक्षामुळे सुद्धा बिघडू शकतात. मग हे सुशिक्षित घरात आणि श्रीमंत घरात सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा एखादा मुलगा वय वर्ष 16चा असेल, 15 ते 16, ज्या वयामध्ये आता हे 15 ते लहान वयाचं आहे, जे 16 ते 21 हे असं वय आहे की ज्या वयामध्ये निगेटिव्ह गोष्टीकडं, वाईट गोष्टीकडं आकर्षण जास्त असतं. वाईट गोष्ट आहे ना ही आपोआप आकर्षित करते आणि चांगली गोष्ट मात्र पटवायला लागते, पटवून द्यायला लागते. जसं तुम्हाला सिगरेटच्या पाकिटवर दारूवर लिहिलेलं असते ही गोष्ट शरीरास हानिकारक आहे, ज्यानं विकलंय त्यानं लिहिलंय की हे वाईट आहे, तरी पण घेणारा विकत घेतोयच. लक्षात आलं काय? मग आता बऱ्याच पालकांना माहिती नाही की त्यांचा मुलगा व्यसनी आहे, त्यांचा मुलगा शाळेच्या वेगवेगळ्या शाळेच्या आसपासच्या पान टपरीवर मला गांधीचंच मिळतात असं मी केस बघितले. आता ऍक्च्युअली फॅक्ट आहे तशी. मग हे होतंय आणि आपल्या मुलाला व्यसन लागतंय आणि हे पालकांना माहिती नाही. हा पण एक पालकत्वाचा दोषच आहे. असं वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यामधून मुलं बिघडत चाललेली आहेत. मी म्हणत तसं 16 ते 21 या वयामध्ये ज्याला मुलं बिघडत असतात, नेमकं त्याच वयामध्ये वडिलांचं वय असं असतं की ज्या वयामध्ये त्यांच्या करिअरला एक ग्रोथ आलेली असते. त्यांचं वय जवळजवळ 35 ते 50 या काळामध्ये त्यांच्या प्रगतीला एक ग्रीप आलेली असते. पण त्या काळात त्यांचं दुर्लक्ष होत असेल आणि जर मुलाचा आई जर एखाद्याची जॉब करत असेल मग दोघांचंही मुलाकडे दुर्लक्ष होते आणि त्या मुलाला हव्या त्या गोष्टी मिळतात. सुशिक्षित घरामध्ये म्हटलं किंवा श्रीमंत घरामध्ये म्हटलं तर जे पाहिजे ते मिळत असते. आता उलट गरिबांचं सुद्धा असं चाललंय की आम्हाला मिळालं नाही म्हणून त्याला मिळू दे, हे लोकांचं एक ट्रेंड झालं. पण मिळू दे त्याचा वापर कसा करायचा हे त्याला कुठे शिकवले. सोशल मीडिया घ्या, मोबाईल घ्या, हे चांगला वापर केला तर अतिशय चांगला आहे, पण वाईट वापर केला तर त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही. मग आपल्याला मिळालं नाही म्हणून त्याला मोबाईल घेऊन देत आहे, पण त्या मोबाईलचा वापर तो चांगला करतोय का वाईट करतोय का चुकीचा करतोय बरोबर करतोय हे तुम्हाला कधी समजणार. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पूर्ण बिघडल्यानंतर मग त्यांना समजते की हे चुकीचा वापर करत होता. सर्रास आज ऍव्हरेज प्रत्येक तरुण 5 तासापेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर वापरतो. मोबाईलमध्ये असतं, युट्यूब असो, इंस्टाग्राम असो किंवा इतर व्हॉट्सअप वगैरे असो. आणि सर्रास मुलं आज रात्री झोपण्यापूर्वी 2-2.5 तास मोबाईल बघत असतात, वेब सिरीज बघत असतात. मग त्यातून घडणारे संस्कारांनी वेगळेच. आणि आईवर म्हणतात हा ऐकत नाही, आता आम्ही ऐकत नाही. मग आता ऐकत नाही, पण वेळोवेळी तुमचं ऐकत नव्हता त्यावेळेला तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि अशा प्रकारे नकळतपणे त्या तरुणाच्या जडणघडणीला हे सगळेच करणार. मी असं काही म्हणत नाही की आई वडीलच जबाबदार आहेत. असं कुठल्याही वडिलांना असं वाटणार नाही की आपला मुलगा गुन्हेगार व्हावा, पण लक्ष देणं,
दुर्लक्ष न करता त्याच्याबरोबर वारंवार त्याच्याशी चर्चा करणं, त्याच्याशी संवाद साधणं, त्याच्या विचारसरणीमध्ये झालेला बदलाला ऑब्झर्व करणं, हे सुद्धा एक कर्तव्य आहे. त्याला वेळ देणं, त्याला बोलतं करणं. मग ते बोलत राहिला पालकांशी तर आपल्याला कळत जाईल की त्याच्या विचारसरणीमध्ये बदल होत चाललाय, त्याच्या स्वभावामध्ये बदल होत चाललाय. म्हणजे संवाद वाटला पाहिजे पालकांच्या आणि मुलांच्यातला. म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर ज्या सामाजिक संस्था सांगितलेल्या आहेत त्यामधली कुटुंब एक आहे, शाळा आहे, समाज आहे, या प्रत्येक घटकाचा परिणाम या मुलांवरती होत राहतोय. म्हणजे संस्कार सगळीकडूनच घडतात. मग पालकांचा आणि मुलांचा संवाद घडण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलं एकत्रितपणे सगळीच मुलं शाळेमध्ये आपल्याला सापडू शकतात. तर त्या ठिकाणी शाळेमध्ये असे काही काउन्सिलिंगचे कार्यक्रम राबवले पाहिजेत का? नाही, हे एकदम बरोबर आहे. निश्चितपणे असं गरज आहे. जसं तुम्ही म्हटलं तसं मुलांना जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर पालकांनी, शिक्षकांनी आणि ओव्हरऑल समाज आणि समाजातील जागृत संस्था या सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केला तर यावर निश्चितपणे चांगला समाज घडवायला मदत होऊ शकते. आजचा तरुण बिघडत चालण्याचं प्रमाण हे वाढत चाललंय. ह्याला हे व्यसन वगैरे ही कारणीभूत आहेतच. जसं मी म्हणलं तर पालकांनी काय केलं पाहिजे, तर पालकांनी मुलांशी मैत्री करणं. आता मी म्हटलो म्हणून मैत्री झाली असं होत नाही. आज एखादा तरुण मुलगा आहे ना, जर वडील म्हटले अभ्यास इथं बोल, आजपासून आपण दोघं दोस्त, ऍक्च्युअली तसं होत नाही. ते रिलेशन बॉन्ड करणं हे स्किल आहे. अचानक एखादा वडील किंवा आई म्हणते आजपासून आपण मैत्रिणी किंवा मित्र, तर तसं होत नाही. ते तो विश्वास निर्माण करायला लागतो. आता माझ्याकडे सुद्धा बरेच आई वडील पालक असं आपल्या मुलाला घेऊन जातात आणि त्याला मी किती दोस्त समजावून सांगितलं, मित्रासारखं सांगितलं, तर ते मित्रासारखं नसतंय. ते असते वडील म्हणून ते वडिलांच्या भूमिकेतच बोलतात. फक्त त्यांना वाटते मी मित्रासारखं बोलतो, पण ते त्या मुलाला वाटायला पाहिजे की मित्राच्या रोल मध्ये आता आलेले आहे. त्या मुलाला जो पण वाटत नाही की हे मित्राच्या रोल मध्ये आहे, तोपर्यंत ते मैत्री ते होऊ शकत नाही. पण एक निश्चित आहे, मी आतापर्यंत अनेक उदाहरण बघितले की ज्या तरुण तरुणांचं मित्र किंवा मैत्रिणी त्यांचा आई वडील आहेत, त्यांचं करिअर चांगलं घडलं. मी नेहमी सांगतोय, तुम्ही व्यवहारामध्ये तुम्ही कोणाचंही बघा की ज्या तरुण मुलाचं त्याच्या वडिलांच्या बरोबर चांगलं जुळतंय, त्याचं करिअर चांगलं होतं. कारण त्याला वडीलच मित्र असल्यामुळे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन होत राहतं आणि दिशा चुकण्याची शक्यता तिथं कमी असते. हे झालं पालकांच्या बाबतीत. तसं पालकांनी सांगायचं अजून भरपूर आहे. शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं तर शाळेमधून विद्यार्थ्यांसाठी आता बरेच शाळा तशा उपक्रम करत असतात की काय करायला पाहिजे, अफेअर्स प्रेम प्रकाराचा विषय चालू आहे, अशा वेळेला काय करायला पाहिजे. शाळेमधून असे काउन्सिलिंगचे प्रोग्राम्स व्हायला पाहिजे. बऱ्याच शाळा करत आहेत. मी सुद्धा बऱ्याच शाळातून गेलेलो आहे. आणि पोलीस खात्याचे लोक आपले व्याख्यान देत असतात, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या शाळांमधून व्याख्यान देत असतात. अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज शाळांमधून व्हायला पाहिजे. आणि समाजातील इतर सामाजिक संस्था आहेत यांनी पण अशा प्रकारे काम केलं तर निश्चितपणे ते चांगला बदल याच्यामध्ये होऊ शकतो. आणि म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा या गोष्टीचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे की विद्यार्थ्यांना कसं घडवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती काउन्सिलिंग कसं केलं पाहिजे. आता सर, सोशल मीडिया जेवढा प्रभाव टाकतोय या गोष्टींवरती, म्हणजे या मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला जेवढं बळ देत आहे, तर खरंच सोशल मीडिया तेवढा वाईट आहे का, किंवा सोशल मीडियामुळेच फक्त हे होत आहे का? सोशल मीडिया वाईट आहे असं म्हणता येणार नाही. कारण मी हा प्रश्न विचारण्याचं कारण सांगतो, कारण की सोशल मीडियावर सध्या असे ट्रेंड चालू आहेत. काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये एका मुलाचा मर्डर केला आणि त्यानंतर लाईव्ह येऊन त्याने कबुली दिली त्या मुलाने. दुसरी गोष्ट म्हणजे खुन्नस देण्याचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स टाकणे. आता पोलिसांनी अशा मुलांना धरून त्यांच्याकडून त्या पोस्ट डिलीट करायला लावलेल्या आहेत. परंतु सोशल मीडियाचा किती आपण याच्यामध्ये भाग धरू शकतो, किंवा सोशल मीडियाला आपण केवढं याच्यामध्ये जबाबदार धरू शकतो? अशा प्रकारच्या गुन्हेगारी ऍक्टिव्हिटी होण्यामागे सोशल मीडियाचा मोठा रोल आहे. पण सोशल मीडिया वाईट आहे असं म्हणता येणार नाही. आपण सोशल मीडियाचा वापर वाईट करतो. सोशल मीडिया चांगलंच आहे, चांगला वापर केला तर चांगलं. जर तुम्ही रोज काहीतरी पॉझिटिव्ह ज्ञान त्याच्यावर सर्च केला, समजा तुमच्या व्यवसायाशी संबंधित, शाळेच्या अभ्यासाशी संबंधित, तर रोज तिथून पुढे तुम्हाला ते सोशल मीडिया तेच सजेशन करत असते.
पण तुम्ही जर चुकीचं वेब सिरीज असो किंवा पॉर्न व्हिडिओ असो अशा प्रकारचे जर तुम्ही बघत राहिला तर तुम्हाला तेच नेहमी पुढे येत राहणार. मानसिक अवस्थेवरती परिणाम करतात. निश्चितपणे ते मानसिक अवस्थेवर परिणाम करत आहे आणि आपली विचारसरणी तसं घडत जाते. आणि याला सोशल मीडिया तर कारणीभूत आहेच आणि सोशल मीडियाबरोबर व्यसनाधीनता पण जास्त टाचलेली आहे. सोशल मीडिया विचारसरणी तयार करते पण ते धाडस निर्माण करण्याचं कारण व्यसन करते. आणि हे व्यसन आणि विचारसरणी याचं कॉम्बिनेशन म्हणून त्यांच्या हातून ते ऍक्टिव्हिटी होत असतात. तुम्ही जसं मला की तसं वेगवेगळ्या लोकांनी असं केलेलं आहे. काही लोकांनी सोशल मीडियाचा एवढा प्रभाव त्यांच्या जीवनावर आहे त्या रील्सला किती लाईक झाले त्यांना चेन पडत नाही. हे सोशल मीडियाचं वैशिष्ट्य आहे की हे व्हॉट्सअप असो किंवा इंस्टाग्राम असो हे फेसबुक वगैरे हे जे याची रचना जसं केली कलर कॉम्बिनेशन आवाज त्याचं म्युझिक याची रचना असं केली आहे की त्याचं तुम्हाला अट्रॅक्शन तयार होतं. तुम्ही नेहमी ते बघत राहिला तर तुमच्या मेंदूमध्ये हॅपी केमिकल्स निर्माण करतात आणि हे हॅपी हार्मोन्स मेंदूमध्ये जे काही केमिकल्स तयार होतात सेरोटोनिन असो डोपामाइन असो हे केमिकल्स तुम्हाला आनंद देते आणि पुन्हा ते बघावं असं वाटते. ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया ते बंद करून मोबाईल बाजूला ठेवा त्याला त्या मेंदूमध्ये जे केमिकल्सची कमतरता जाणवते ते मेंदू सजेशन करतोय की नाही ते मोबाईल हातात घ्या. पुन्हा हातात मोबाईल घेतल्यानंतर पुन्हा मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स हॅपी केमिकल्स तयार होतात आणि आपण ते पुन्हा बघतोय. म्हणजे मेंदूमध्ये ही जडणघडण मेंदूची आपण यातून व्हायला लागली आहे. त्याच्यासाठी निर्बंध घालायला पाहिजे की सोशल मीडियाचा वापर कसा करायचा कधी करायचा. जसं मग म्हटलं की पालकांनी काय केलं पाहिजे स्वतः पालकांनी सुद्धा मोबाईलचा वापर घरी कमी केला पाहिजे. घरामध्ये जर जास्त मोबाईल असतील तर प्रत्येकानं आपला मोबाईल अशी एखादी खोली करायला पाहिजे ज्या खोलीमध्ये असतानाच वापरायचा बाहेर वापरायचं म्हणजे हॉलमध्ये वापरायचं नाही डायनिंग टेबलवर मोबाईल वापरायचं नाही तुम्ही फक्त बेडरूम मध्येच वापरायचं किंवा सगळे एकत्र असताना मोबाईल हात लावायचं नाही. अशी काहीतरी रिस्ट्रिक्शन घरच्यांनी करायला पाहिजे आणि स्वतः पण ते पाळायला पाहिजे. आणि असं जर करून गेलं तर मुलांच्यावर त्या वापराबद्दल एक नियम तयार होईल आणि त्यातून पॉझिटिव्ह विचारसरणी आपली मुलं काय बघतात सोशल मीडियावर हे पण माहिती असेल पाहिजे. आणि हे चुकीचं बघून आणि त्यांची विचारसरणी त्यांचं गुन्हेगारी स्वभाव किंवा त्यांच्यामध्ये जर काही मानसिक समस्या असतील घरगुती काही अडचणी असतील या अडचणींचा प्रभाव आणि जे काही समाजामध्ये रील्स आहे त्या रील्सला लाईक माझे जास्तीत जास्त व्हावं किंवा माझे व्ह्यूज जास्तीत जास्त व्हावे ते वारंवार चेक करावं हे आता लोकांचे प्रत्येक व्यक्तीचं एक असं मानसिकता झाली आणि त्यातून चांगले व्ह्यूज यासाठी किंवा असं काहीतरी चमत्कारिक त्याला आम्ही असं म्हणतो अटेन्शन गेनिंग ऍक्टिव्हिटी. अटेन्शन गेनिंग ऍक्टिव्हिटीच्या नादात आत्महत्या करण्याचा व्हिडिओ सुद्धा लोक अपलोड करतात. एखाद्याचा खून करून ते खून केल्याचा व्हिडिओ अपलोड करतात. म्हणजे त्यांना ते अटेन्शन गेन करण्याचं एक क्युरिओसिटी लोकांचं समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठीचं एक मानसिकता व्हायला आहे आणि त्यासाठी सोशल मीडिया करतात. आता सोशल मीडियावरती अशा पण घटना आहेत की बऱ्याच गुन्हेगारांचं उदात्तीकरण केलं जातं याच्यामधून आणि त्यामुळे ही मुलं त्या मार्गाला लागतात. म्हणजे एखादा भाई असतो एखादा डॉन असतो त्याचं अनुकरण करण्याचा ही लोक प्रयत्न करतात. आता उज्जैनमधील एक गँगस्टर होता त्याचं अनुकरण करणारे बरेचशी लोक सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होती. किंबहुना तो ज्यावेळी जिवंत होता माझ्या मते 20व्या वर्षी त्याचा खून झाला होता. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये मुलं मारली जात आहेत आणि त्याचं उदात्तीकरण करणारी जी लोक आहेत ती त्याच्याप्रमाणेच रील्स तयार करतात तशाच धमक्या देणं. आणि तो जो गुन्हेगार होता त्यानं सोशल मीडियावरती खुल्या एक पोस्ट टाकली होती की ज्यांना कोणाला सुपारी द्यायची आहे ज्यांना कोणाला काही मांडवली करायची असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. मग या गोष्टींना पोलीस प्रशासन किंवा एकूणच सोशल मीडिया म्हणजे पोलीस प्रशासनाचं जे सायबर सेल आहे यांच्याकडून कशा पद्धतीने आळा घातला गेला पाहिजे. आता अशा प्रकारची घटना जसं तुम्ही उज्जैनमध्ये म्हटलं आपल्या कोल्हापूरात सुद्धा अशा प्रकारची घटना घडतात. महाराष्ट्रात अशा भरपूर घटना आहेत आणि गुन्हेगारीकडे वळणारी तरुण ते डायरेक्ट थेट पहिल्यांदा गुन्हेगार नसतात. ते कुठल्या तरी एखाद्या गुन्हेगारी किंवा भाईच्या दादाच्या सहवासात असतात. आदर्श मानतात आदर्श तो गुरु तो भाई आणि त्या भाईच्या सहवासात राहून मग त्यांच्यामध्ये पण भाईसारखी ऍक्टिव्हिटी करण्याची कारण तो प्रेरणा आहे. अनुकरण करण्याची प्रक्रिया चालू होती. एखादा आपल्या गल्लीमध्ये एखादा गुंड असेल त्या गुंडाला जो काही मान सन्मान देतात लोक तुम्ही बघा आहे तर तो मान सन्मान आपल्याला पण मिळावा कारण तो त्या मंडळाचा तो मेन असतो.
त्या मंडळात त्याला मान असतोय, मग त्या मंडळातली बाकी छोटी छोटी मुलं आहेत तर त्या बाईलाच आदर्श मानायला लागतात आणि त्याच्यासारखं वागायला लागतात आणि मग त्यातून मग त्या बाईसारखं बनण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण करतात. आणि काय विषय तुम्ही बोला की याच्यामध्ये पोलीस म्हणून सायबर सेलने काय भूमिका बजावली पाहिजे किंवा यावरती प्रतिबंध कसा घातला पाहिजे? आणि त्यामुळं हे तरुणांचं गुन्हेगारीकडे प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग आता विषय काय, पोलिसांनी कसा आळा घालायला पाहिजे, आता पोलिसांनी कसा आळा घालायला पाहिजे, खरं तर हा काय माझा विषय नाही, तरी पण मी एक समाजाचा एक घटक म्हणून थोडस बोलतो. हा काय मी काय पोलिसांची चूक आहे, शेवटी पोलिसांना पण भरपूर मर्यादा आहेतच, पण तरी सुद्धा त्यांच्या हातामध्ये काही गोष्टी आहेत ज्याच्यामधून ते या गोष्टींना आळा लावू शकतात. आता जसं की आपल्या कोल्हापूरमध्ये जे रील्स बनवणारी अशी मुलं आहेत त्यांना ते पोलीस स्टेशनला आणतात, त्यांच्याकडून त्या गोष्टी डिलीट केल्या जातात जेणेकरून त्याच मुलाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून. कारण की त्यानं जर एखाद्याला खुन्नस दिली तर दुसरा त्याच्या खुन्नसेतून त्याचा खून करू नये यासाठी पोलीस आणि यातून टोळी युद्धाचा भडका उडू नये म्हणून पोलिस अशा प्रवृत्तींना आता प्रतिबंध घालता येतच. परंतु सायबर सेलच्या माध्यमातून ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत यांच्यावर सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावरती डिरेक्टली काय ऍक्शन घेता येऊ शकते का किंवा घेतली पाहिजे का, असा प्रश्न विचारला आपण. आता सोशल मीडियावर ऍक्शन घेणं हे ऍक्च्युली सरकारचंच काम आहे ऍक्च्युली, हे सोशल मीडियाला किती निर्बंध लावायचं, कारण त्यांच्याकडून ते परवानगी आलेले असतात. पोलीस प्रशासनाकडून तशा प्रकारे कामं हे काय मंडळातून त्यांचं लक्ष असते. आज हे क्राईम सेल आहे पोलिसांचं हे ऍक्टिव्ह आहे आणि त्यांचं लक्ष असते की बाबा कुठल्या मंडळात त्यांना माहिती आहे की मी केले आहे, असलं मिरे आहे आणि या मंडळातली ही ठराविक लोक आहेत की त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. त्याच्या पद्धतीने त्यांचं लक्ष असतंय. त्यांच्याकडून जागृतीची ऍक्टिव्हिटी हे वाढायला पाहिजे आणि त्या पद्धतीने गणेश उत्सवाचे कार्यक्रम आपण बघतो की ठराविक लोकांना ते हद्दपार करतात. अशा प्रकारे पोलीस करत असतात. अजून त्यामध्ये प्रमाण वाढलं तर आणखीन चांगलं होईल. नक्कीच सर. मग या गोष्टीमध्ये क्राईम सेल तर ऍक्टिव्ह आहेच, परंतु मध्यंतरी आपल्या कोल्हापूरमध्ये पण एक उपक्रम झाला होता पोलिसांकडून ज्याच्यामध्ये तुम्हाला मानसिकदृष्ट्या काही मदत लागणार असेल तर त्यांनी एक मिस कॉलची संकल्पना राबवली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, म्हणजे समुपदेशन तुम्हाला समोरून मिळून जाईल. तर पोलीस आपले कार्यरत आहेतच, पण आता मला अजून एक प्रश्न असा विचारायचा तुम्हाला की मुलांच्या मध्ये ही जी वाढती गुन्हेगारी आहे किंवा व्यसनाधीनता आहे त्याला महाराष्ट्रातील काही सामाजिक आणि विशेषतः राजकीय दबाव कारणीभूत आहेत का? असतातच. ज्यावेळेला एखादा गुन्हेगार असतो तर राजकीय लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना प्रत्येक भागामध्ये आपलं वर्चस्व करण्यासाठी त्या भागातला जो मेन गुंड आहे तो आपला असता असावा असं राजकीय लोकांची इच्छा असते. आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय लोक हे त्या गुन्हेगाराला वेळोवेळी सपोर्ट करण्याचं काम करत असतात. जे म्हटलं ना प्रत्येक मंडळामध्ये जो बाह्य असतो मेन जो इच्छा प्रेरणास्थान असते तर तो भाई त्या बाईला संरक्षण देण्याचं काम हे नंबरपणे राजकीय लोकांच्याकडून आपल्या फायद्यासाठी होत असतं आणि त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि म्हणजे आता कुठल्याही व्यक्तीला राजकीय व्यक्तीला काही दोष देण्यात काही अर्थ नाही, पण हे एक सायकल चाललेलं आहे की त्या राजकीय व्यक्तीला पोलिसांच्याकडून बर्दास्त काही वेळेला असते, काही वेळेला पोलीस सांगतात. कारण पोलीस ऍक्शन घेत असतील तर राजकीय नेता त्या पोलिसात फोन करत असतील, दबाव देते. आणि अशा प्रकारे मग हे तरुणांच्या मध्ये ते माझा हा नेता ओळखीचा आहे, माझा तो नेता खास आहे, ही एक सांगण्याची हाऊस प्रत्येकाची झालेली आहे. त्या दृष्टीने सगळे सारखे असतात, त्यांच्याकडे भरपूर असे लोक आहेत, कार्यकर्ते भरपूर असतात, पण याला एक आनंद आहे की माझा नेता खास आहे. आणि यातून मग त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास वाढतो की मी करू शकतो, मी काही करू शकतो, मला सुटून आणायला कोणतं आहे. आणि मग त्यातून त्यांची बाहेगिरी वाढत जाते आणि पुढे जाऊन बाहेगिरी एवढी वाढते की तिथं नेता सुद्धा काही करू शकत नाही अशा लेवलची ती बाहेगिरी होते. असे प्रत्येक वाई आहेत की जे कोण आत गेलेले आहेत ते नेत्याची काही आलेलं नाही. नेता जोपर्यंत वरच्यावर काय करतात तिथं पण करू शकतो, पुढे जाऊन काय जास्त मदत करत नाही हे त्या वाईला माहिती असतं. आणि मुळात असं आहे की सोशल मीडियावरची ही जी वाढती खुन्नस आहे, गुन्हेगारी आहे, याच्यामध्ये काही क्षणांचाच राग असतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याचा जीव घेता म्हणजे त्या माणसाचं अस्तित्वच संपवून टाकता. मग अशी ही गुन्हेगारी प्रवृत्ती मुलांमध्ये आहे, तर ही रोखण्यामध्ये
पालक किंवा शिक्षक, पोलीस आणि स्वाभाविकता तुमच्यासारखे मनोवैज्ञानिक जे काउन्सिलिंग करतात, समुपदेशन करतात, या लोकांच्या बाबतीत म्हणजे या लोकांमधून किंवा या लोकांच्याकडून असं काही केलं जाऊ शकतं का की ही गुन्हेगारीच थांबली पाहिजे किंवा याच्यासाठी काय केलं पाहिजे? ही गुन्हेगारी किंवा चांगले वागणारे लोक समाज आहेत, भक्तीच्या प्रवचन ऐकणारे लोक आहेत. समाज हा सगळ्या वेगवेगळ्या घटकांचा बनलेला आहे. समाजामध्ये चांगले लोक आहेत, धर्मार्गित लोक आहेत, गुन्हेगार आहेत किंवा अभ्यास करणारे लोक आहेत, सिरियसली म्हणजे करिअरकडे फोकस करणारे लोक आहेत. आणि सगळ्या प्रकारच्या लोकांचा मिळून एक समाज बनलेला आहे. समाजातून गुन्हेगारी पूर्णपणे कुणीही हटवू शकत नाही. ही गुन्हेगारी फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. पोलिसांचा किती प्रयत्न झाला, नेत्यांचा किती प्रयत्न झाला तरी गुन्हेगारी समाज पूर्ण नष्ट करता येणार नाही. फक्त आपण प्रत्येकाने जर आपलं घर सावरलं तर समाज हळूहळू आपोआप सुशिक्षित होत जाईल. म्हणजे जितकं गुन्हेगारी कमी करता येईल तितकं करता येते. तर यातून काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आपण आपल्या मुलग्याला चांगल्या पद्धतीने संस्कार देऊ शकतो, मग शेजारचं देईल, मग समाज गल्ली देईल, संपूर्ण समाज देईल. अशा प्रकारे समाजाची जडणघडण हे होत राहील. मग यासाठी अशा प्रकारे गुन्हेगारीची विचारसरणी निर्माण व्हायला कारणीभूत ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्या मनावर गुंडणार नाहीत यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी होणं गरजेचं आहे. मग या सामाजिक ऍक्टिव्हिटी असतो किंवा अशा प्रकारे दुसऱ्याचा इगो भडकवणारे, स्टेटस ठेवणारे जे काही ऍक्टिव्हिटी करतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत आणि अशी कारवाई वाढत जायला पाहिजे आणि तशा कारवाई वाढल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसारित व्हायला पाहिजे. म्हणजे आणि अशा प्रकारे गुन्हेगारी करायला नको अशा प्रकारे संपूर्ण समाजातून समाजातल्या काही लोक जे समाजामध्ये असतात की ज्यांना समाजामध्ये मान आहे अशा लोकांनी समाजामध्ये अशा प्रकारचे विचारसरणी व्हायला पाहिजे. ज्या घडलेल्या लोकांची समाजामध्ये त्यांचे चांगलं नाव झालेलं आहे किंवा वेगळ्या स्पर्धा परीक्षातून अधिकारी झालेले आहेत अशा लोकांची उदाहरणं समाजासमोर यायला पाहिजे. आणि अशा लोकांचा वेळ आता बघतो आम्ही की समाजामध्ये तलाठी झालेले लोक आहेत, पोलीस अधिकारी लोक झालेले, अशा लोकांचा सामाजिक संस्था सत्कार करत असतात. हे सत्कार करण्यामागचा उद्देश जो आहे की नवीन तरुणांना त्यातून प्रेरणा मिळावी आणि अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीतूनच मुलं घडत असतात. एखाद्या गल्लीमध्ये 2-3 लोक पोलीस झाले किंवा अधिकारी झाले स्पर्धा परीक्षेतून तर इतर लोकांना सुद्धा वाटते की आपण पण करू शकतो. एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती शिकून काहीतरी मोठा झाला तर त्या घरातल्या इतर लोक वाटते की आपण त्याने काही केलं. तेच त्या घरामध्ये एखादा व्यक्ती गुन्हेगारी करून गेला तर दुसऱ्याला नकळतपणे ती प्रेरणा होत असते. म्हणून आपलं घर आपण स्वच्छ केलं, आपलं अंग आपण स्वच्छ केलं तर हळूहळू समाज आपण स्वच्छ होतो. बाहेरच्या गोष्टींची या गोष्टींमध्ये एकंदरीतच मानसशास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याच्यामध्ये ज्या रासायनिक प्रक्रिया ज्या आहेत याच्यामध्ये कोणती रसायनं कारणीभूत असतात की ज्या गोष्टींमुळे मुलं या प्रवृत्तीला बळी पडतात? मग हे एक विकृती अशी तयार होते. पहिल्यांदा हे सिंपल साधी गोष्ट असते की नॉर्मल कुठल्याही मुलाला गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही. गुन्हेगारी ही त्याच्या स्वभावामध्ये त्याच्या मनामध्ये हळूहळू वेगवेगळ्या विचारातून किंवा अनुभवातून किंवा जे काही समाजात बघतोय त्यातून त्याच्या मनावर ते ठसा उमटत जातो आणि त्याच्या स्वभावाची जडणघडण तशी होत जाते. आणि हा गुन्हेगारी स्वरूपाचा विचार करणारा मुलगा पुढे जाऊन जर त्याच्यामध्ये सवयीमध्ये रूपांतर झालं किंवा त्याच्यामध्ये एखाद्या व्यसनाचं त्याच्यामध्ये कन्व्हर्जन झालं किंवा एखादा मानसिक आजार झाला, मानसिक आजारामध्ये मेंदूमध्ये रासायनिक बदल झाले असतात, केमिकल बदल झाले असतात किंवा त्या व्यसनातून समजा तंबाखूमध्ये जसं निकोटीन असते असं त्या व्यसनातून जर काही मेंदू परिणाम होत असेल तर त्याचा आपल्या मेंदूमध्ये चेंजेस होऊन किंवा जसं मुलगी सोशल मीडियातून जे काही मेंदूमध्ये डोपामिन सिक्रीज होते अशा प्रकारचे जे केमिकल्स निर्माण होतात आणि त्यांच्या अभावातून अशा प्रकारची कृत्य त्यांच्यातून घडत जातात. यासाठी उपचार सुद्धा केमिकलचे यासाठी उपचार सुद्धा आहेतच. काउन्सिलिंग आहे, मानसिक विकार असेल तर त्याच्यासाठी थेरपीज असतात वेगवेगळ्या आणि या सगळ्याच्या माध्यमातून डेव्हलप करता येते. पण ज्या तेवढा त्यांच्यावर लक्ष ठेवणं किंवा त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणं हे शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे निश्चित. धन्यवाद सर, तुम्ही मला एवढी छान माहिती दिली. तुम्हाला सर्वांना सुद्धा मी आवाहन करेन, जर
तुम्हाला तुमचं पालकत्व चांगलं सुधारायचं असेल, तुमच्या मुलांना चांगल्या दिशेने वाटचाल करावी तुमच्या मुलाने, असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टर उत्तम गव्हाणे यांच्या क्लिनिकला भेट द्या. त्यांचे पालकत्वाचे जे सेशन्स आहेत ते तुम्ही अटेंड करा. कारण की सरांकडे खूप मोठ्या प्रमाणात पालक येतात आणि मी स्वतः बघितलेले आहेत त्यांच्याकडचे रिझल्ट. त्याच्यामध्ये अनेक पालकांना याचा फायदा झालेला आहे. त्यांची मुलं अभ्यासामध्ये सुद्धा खूप चांगली झालेली आहेत. आणि मानसशास्त्रज्ञांकडून एखादा सेशन्स घेणे किंवा उपचार घेणे म्हणजे तुम्ही आजारी आहात किंवा तुम्ही मानसिक विकाराने त्रस्त आहात असा अर्थ होत नाही. कारण की मानसशास्त्रज्ञांचं कामच हे असतं की समाजामध्ये चांगल्या गोष्टी रुजवणे, ज्या आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी तुम्हाला माहीत करून देणे. तर धन्यवाद सर. आपली पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो, कारण की एक महत्वाचा विषय आज आपण इथं चर्चेत घेतला आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजल्या आणि इथून पुढे आपलं मार्गदर्शन आमच्या सोबत राहू हीच अपेक्षा. आपण मगापासून ज्या ज्या विषयावर चर्चा केली, मग त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर असो, गुन्हेगारीचा विषय असो, व्यसनाधीनता असो किंवा जे काही जे क्राईमचे विषय असो, तर ह्या सगळ्या विषयावर मी युट्यूबवर जे व्हिडिओ बनवलेले आहेत अगदी ते मार्गदर्शन फ्री आहे. याच्यामध्ये काउन्सिलिंग फ्री आहे. आता वेगवेगळ्या मानसिक विकारावर काउन्सिलिंग जे आम्ही करतोय ते काउन्सिलिंगचे तयार व्हिडिओज करून मी युट्यूबवर टाकलेले आहेत. ज्या लोकांना आर्थिक परिस्थितीमुळे असून किंवा लांब असल्यामुळे माझ्याकडे येता येत नाही अशा लोकांना जितकं मी सहजपणे मोफत देता येत सोशल मीडियाच्या माध्यमातून तर मी दिलेलं आहे. युट्यूबला माझे व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये आता नुकतंच मी एक व्यसनावर डायरेक्ट थेरपीचा व्हिडिओ टाकलाय. नुसतं ते हेडफोन घालून ऐकायचं, सलग 21 दिवस ऐकायचं. त्याचं निश्चितपणे दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक व्हिडिओ टाकलेला आहे, सलग 21 दिवस ऐकायचं. त्या सूचना वारंवार तुमच्या सबकॉन्शियस माइंडला संस्कार करत असतात. अशा पद्धतीचं काउन्सिलिंगचे पण व्हिडिओ आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयावर लेक्चर देणारे, माहिती सांगणारे असे व्हिडिओ आहेत मोटिवेशनचे. ते युट्यूबवर आहेत किंवा इंस्टाग्रामवर पण छोटे रील्स मी केलेले आहे की ज्याच्यामध्ये टिप्स आहेत. मला बरेच लोक सांगतात की कंटेंट तुमचे चांगले आहेत, म्हणजे हे करण्यासाठी ह्या 5 गोष्टी, ते करण्यासाठी ह्या 5 गोष्टी, करिअर निवडायचं कसं, जोडीदार कसा निवडायचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं व्हिडिओज मी मोफत लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी आवाहन करतोय लोकांना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शंका प्रश्न असतील तर तुम्हाला थेट विचारा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. नक्कीच. म्हणजे एक सामाजिक भान राखून तुम्ही समाजातील अशा घटकांना ज्यांना तुमच्यापर्यंत येण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला एक प्रभावी माध्यम सरांनी निवडलेलं आहे युट्यूबचं, ज्याच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि ज्या गोष्टींच्या तुम्हाला आवश्यकता आहे, ज्या प्रश्नांची तुम्हाला निरसन करायचं आहे, ते प्रश्न सर तुमच्यासाठी थेट युट्यूबवरती देणार आहेत. जर त्या व्हिडिओज पेक्षा तुम्हाला अजून कोणते नवीन प्रश्न जर सरांना विचारायचे असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये त्यांना नक्कीच सांगा. सर त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणारे व्हिडिओ बनवत राहतील. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, सरांचं ऑफिस आपल्या CBS स्टँडवरती मध्यवर्ती बस स्थानक जिथं आहे तिथं महालक्ष्मी चेंबर्स मध्ये सरांचं ऑफिस आहे, क्लिनिक आहे. तिथं तुम्ही जर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तिथं भेटून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. आणि जर जमत नसेल तर सरांच्या युट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिथून तुम्ही सरांचे जे व्हिडिओज आहेत ज्याच्यामधून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल असे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.